राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात अल्पवयीन 9वीच्या विद्यार्थिनीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांवरच वाहन घालून त्यांचा पाय मोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मानोरी तालुका राहुरी येथील अरबाज अमीन शेख या युवकाने 9वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देत अयोग्य शब्दात बोलून तिचा वारंवार छळ केल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे विद्यार्थिनीने घाबरलेली व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे। घडलेला प्रकार विद्यार्थिनीने घरी आई वडिलांना सांगितल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी आरोपीला जाब विचारण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला। या दरम्यान झालेल्या वादातून संतप्त नातेवाईकांनी आरोपीला पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या घटनेनंतर मुलीचे वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता दोघांमध्ये वाद झाला। या वादाच्या वेळी आरोपीने गाडी मुलीच्या वडिलांच्या पायावर घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय मोडल्याचे सांगितले जात आहे। जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलीचा छळ आणि तिच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे। आज सकाळी 10:30 वाजता मला फोन आला की एक मोमेडियन समाजाचा मुलगा आहे, तो एक 9वीत असणाऱ्या मुलीला त्रास देत होता। त्याच गाडीवर तो ड्रायव्हर होता आणि त्या मुलीला वारंवार त्रास देत होता। तिला मेसेज पाठवायचा, चिठ्ठी पाठवली आणि तिला म्हणे का तू मला फार आवडती। मग तिनं तिच्या वडिलांना सांगितलं का मला असा असा त्रास होऊ राहिलाय, म्हणून वडील विचारायला गेले। म्हणून त्या हरामखोर माणसाने त्या वडिलांनाच लात मारली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर केला। ह्या अशा जर घटना घडत असतील तर म्हणजे आपलं महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला असा आम्हाला प्रश्न पडतोय। तेव्हा आमची मागणी आहे याच्यावर कठोर कारवाई होऊन याला ह्या अशा हरामखोर अवलादींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। ह्या अवलादी सुटल्याच नाही पाहिजे, कारण की 9वीचं वय म्हणजे 9वीत असणारी मुलगी म्हणजे किती लहान वय असतं। 9वीत असणाऱ्या मुलीला ह्यो 25 वर्षाचा टोनगा तिला वारंवार त्रास देतोय। मग अशात यांची तिकडंच म्हणजे समजा पब्लिक जॉबमध्ये यांना शिक्षा दिली पाहिजे। पण आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढच्या काळात अशा घटना या राहुरी तालुका नाही पूर्ण देशामध्ये अशा घडल्याच नाही पाहिजे अशी माझी या पोलीस प्रशासनाला विनंती आहे। राहुरी तालुक्यामधून एका गावात तर तिथे असं एकदम लाजिरवाणी प्रकार घडला का आज आपल्या देशामध्ये आपण आज पाहतो तर आज लवचिकाचे प्रकार वाढ चालले आहे। आपण सरकारने कायदा बनवून सुद्धा आज जर आपल्या लहान मुली सुरक्षित नसेल तर आज आपल्या देशाला वेगळं वळण चाललेलं आहे। तर राहुरी तालुक्यामधील एका गावामध्ये आज 9वीला शिकत असणारी मुलगी तिच्यावर आज लवचिक करण्याचा प्रकार आला। तर आम्ही त्या पोराला ताब्यात घेतला असता त्या पोराकडून जबाब घेतला तर त्या पोराने सांगितलं का शिवजयंती सारखा पवित्र सण असताना सुद्धा त्या मुलीला तिने चिठ्ठी दिली। ती चिठ्ठी देऊन तिनं नाकार दिल्यानंतर वारंवार 3 ते 4 दिवस तू मला हो बोल, नाहीतर तुझे वाले वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळे शाळेतून फोटो काढून तुझ्या बदनामी करीन, तुझ्या आईवडिलांची बदनामी करीन किंवा तुझ्या बापाला धमकी देईन। असं आमचा समाज खूप तगडा आहे, मोठा आहे असा आम्हीच दाखवून तिला हा म्हणण्याचा बळजबरी प्रकार केला। पण त्या मुलींनी आज तर खरंच हिंदू मुलींना मानलं पाहिजे। त्या मुलींना आज हिंदू शरणींना डेअरिंग करून आज तिच्या वडिलांना सांगितलं का पप्पा मला असा शाळेमध्ये त्रास होतोय। तर असं कळता तिचे वडील ज्या वेळेस तिथे गेले विचारणार घटनास्थळी त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारत असताना त्या व्यक्तीने माझ्या मुलीला तू मेसेज करून फोन करायला भाग का पाडतो असं विचारणं असता समोरच्या अरबाज नावाचा मुलगा आहे त्या मुसलमानच्या त्या लांडेनी डायरेक्ट त्या मुलीच्या वडिलांच्या पायावर लाथ हाणली। पायावर लाथ हाणून त्या मुलीच्या वडिलांचा पाय मोडला। म्हणजे आज जर मुलीचा बाप जर मुली डेअरिंग करून जर सांगत असेल का मला त्रास होतोय आणि जर वडील जर विचारायला जात असतील आणि विचारायला जाऊन जर मुलीच्या वडिलांचा पाय मोडला
तर आज ही सगळ्यात शोकांतिक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर मी प्रशासनाला आम्ही त्याला आज घेतलेलं आहे ताब्यात. त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशन लावलं आहे. इथल्या PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का सर्व गोष्टीचा तपास करून प्रूफ सगळे सबूत हे करून त्याला कठोर कारवाई करून त्याच्यावर लवजीवाचा आणि मुलीच्या वडिलांचा पाय मोडलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. जय श्रीराम. लोकशास्त्र न्यूज साठी राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगतने.